नमस्कार. ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह मधला नेक्स्ट पॉइंट आहे अप्रॉक्सिमेशन. सो विथ द हेल्प ऑफ डेरिव्हेटिव्ह आपण काही फंक्शनचे अप्रॉक्सिमेट फंक्शनल व्हॅल्यूज काढणार आहोत. त्या कशा काढणार आहोत, त्यासाठी काय फॉर्म्युला आहे ते थोडंसं आपण इथे बघायचं आहे. सो फर्स्ट प्रिन्सिपलचा फॉर्म्युला डेरिव्हेटिव्हचा आपल्याला माहिती आहे की डेरिव्हेटिव्ह ॲट पॉईंट ए जर आपल्याला फाइंड आउट करायचं असेल तर एफ डॅश ऑफ ए कसं लिहितो आपण, एफ डॅश ऑफ ए इज इक्वल टू लिमिट एच टेंडिंग टू 0 एफ ऑफ ए प्लस एच मायनस एफ ए अपॉन एच. हा एच इथे किती असतो तर एच निग्लिजिबल असतो, एच टेंडिंग टू 0 म्हटले, सो एच इज निग्लिजिबल. सो अशा पद्धतीने जर आपल्याला एखादं एफ ऑफ ए प्लस एच अशा टाईपचं फंक्शन आलं ज्याचा एफ ए आपल्याला माहीत आहे तर आपण त्याची एफ ऑफ ए प्लस एचची सुद्धा अप्रॉक्सिमेटली, एकदम डायरेक्ट नाही म्हणत, अप्रॉक्सिमेटली फंक्शनल व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो. तर फॉर एक्झाम्पल आपण बघूया की एफ एक्स इज इक्वल टू सपोज असं दिलेलं आहे की स्क्वेअर रूट ऑफ 4.1 हे फाइंड आउट करा. आता 4.1 हे काय झालं की 4.1चा स्क्वेअर रूटच्या मेथडने आपण काढूच शकतो, अगदी बरोबरच आहे. पण इथे जर आपल्याला 4 असता स्क्वेअर रूट ऑफ 4 तर आपण डायरेक्ट सांगितलं असतं की स्क्वेअर रूट 2 आहे ते. पण 4.1 आल्यामुळे प्रॉब्लेम आला. तर अशा पद्धतीची जी फंक्शन्स असतील जी एफ ऑफ ए प्लस एच टाईपचे आहेत, म्हणजे काय अगदी निग्लिजिबल, त्याच्यात ॲडिशन म्हणा किंवा सबट्रॅक्शन दिलेली आहे, म्हणजे फंक्शन आपल्याला माहिती आहे, हा नुसता 4 असता स्क्वेअर रूट ऑफ 4 तर हे फंक्शन आपल्याला माहिती आहे, त्याची फंक्शनल व्हॅल्यू आपण लगेच काढू शकतो. तर अशा माहिती असलेल्या फंक्शनची ज्याची फंक्शनल व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो त्याच्यात जर ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन करून, म्हणजे निग्लिजिबल ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन करून एखादं जर फंक्शन आलेलं असेल ते स्क्वेअर रूट ऑफ 4.1 किंवा असं म्हणा की स्क्वेअर रूट ऑफ 8.01. आता स्क्वेअर रूट ऑफ 8.01, आता हे 9 आणि 8.01 मध्ये थोडासा फरक आहे, पण 9चं स्क्वेअर रूट माहिती आहे, ते थोडंसं मायनस केलं की 8.01 येणार आहे. सो 9चा जर स्क्वेअर रूट माहिती असेल त्यासाठी हे फंक्शन माहिती असायला लागते, याची व्हॅल्यू माहिती असायला लागते तरच आपण याची काढू शकतो, असा तो फॉर्म्युला आहे. सो अशा पद्धतीची फंक्शनल व्हॅल्यू माहित असेल तर ह्या फंक्शनल व्हॅल्यूज आपण विथ द हेल्प ऑफ धिस फॉर्म्युला आपण फाइंड आउट करू शकतो. तर ह्या फॉर्म्युलाचा आपण असा उपयोग करून अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू काही फंक्शनची काढणार आहोत. सो ज्या फंक्शनची व्हॅल्यू माहिती आहे त्याच्यात एच इतका निग्लिजिबल चेंज किंवा इतका निग्लिजिबल डिफरन्स असणारा जर एखादं फंक्शन आलं तर आपण त्या फंक्शनची फंक्शनल व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो. त्यासाठी काय फॉर्म्युला यूज करायचा तर आपण ह्या फॉर्म्युल्यावरनंच डिराईव्ह करणार. डिराईव्ह हे काही फार मोठं डेरिव्हेशन नाही, हाच फॉर्म्युला आहे, थोडासा रिअरेंज करणार. आता हा जर लिमिट एच टेंडिंग टू 0 इथे इक्वल टू म्हटलंय, आता आपण अप्रॉक्सिमेटली म्हणणार आहोत. दॅट इम्प्लाइज एफ डॅश ऑफ ए इज अप्रॉक्सिमेटली साठी हे साइन यूज करतात. सो अप्रॉक्सिमेटली इक्वल टू किती असणार आहे, एफ ऑफ ए प्लस एच मायनस एफ ए अपॉन एच. आता इथे एच काय म्हणतोय आपण, एच टेंडिंग टू 0 आहे, तर एच इतका निग्लिजिबल हवा की एफ डॅश ए ही जवळजवळ, म्हणजे जवळजवळ तेवढीच किती होणार आहे, एफ ऑफ ए प्लस एच मायनस एच, म्हणजे लिमिट सुद्धा घ्यायची गरज नाही तर एवढी व्हॅल्यू होईल. पण इथे अप्रॉक्सिमेट, कारण एक्झॅक्ट असेल असं नाही. सो एफ डॅश ए इज अप्रॉक्सिमेटली, लिमिट घ्यायची गरज नाही, एफ ऑफ ए प्लस एच मायनस एफ ए अपॉन एच. सो आपण एच इकडे दिला तर काय होणार, दॅट इम्प्लाइज एच इंटू एफ डॅश ए इज अप्रॉक्सिमेटली एफ ऑफ ए प्लस एच मायनस एफ. आता हा मायनस एफ आहे तो इकडे नेऊया, दॅट इम्प्लाइज एच इंटू एफ डॅश ए प्लस एफ ए इज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू एफ ऑफ ए प्लस एच. म्हटलं तसं की एच जर निग्लिजिबल असेल आणि एफ ऑफ ए प्लसची फंक्शनल व्हॅल्यू कुठे काढायची आली तर एफ ऑफ ए प्लस आपण फाइंड आउट करू शकतो. कसं तर एफ ए माहीत असायला हवा त्यासाठी. त्याच्यानंतर एफ डॅश ऑफ ए म्हणजे त्या एफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह काढता आलं पाहिजे. सो एफ ए माहीत असायला हवा, एफ डॅश ऑफ ए आपल्याला फाइंड आउट करता यायला हवा आणि एच किती डिफरन्स नेतो आहे ते लक्षात आलं तर हे सगळं करून आपण एफ ऑफ ए प्लस एची अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू इथे फाइंड आउट करू शकतो. अप्रॉक्सिमेशनसाठी अजून एक साईन आहे, असं सुद्धा वापरतात. सो एफ ऑफ ए प्लसची व्हॅल्यू काढण्यासाठी हा फॉर्म्युला आहे की एफ ऑफ ए प्लस एच is approximately equal to f a plus h into f dash a. So this is the formula. हा त्याचा फॉर्म्युला आहे आणि हा फॉर्म्युला यूज करून आपण बऱ्याच फंक्शनची, अर्थात ते एफ ऑफ ए प्लस एच असलं पाहिजे, म्हणजे एफ एला निग्लिजिबल एच ॲड किंवा सबट्रॅक्ट असला पाहिजे, तर एफ ऑफ ए प्लस एच आपण फाइंड आउट करू शकतो विथ द हेल्प ऑफ
डेरिव्हेटिव्ह, कारण एफ डॅश एक काढायला लागतो आपल्याला, आणि हा फॉर्म्युला यूज केला की तो येणार. सो हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. लक्षात नाही राहिलं तर हा फॉर्म्युला आपल्याला माहितीच आहे, फर्स्ट प्रिन्सिपल, त्यानेच हा 2-3 स्टेपने डिराईव्ह करून हा फॉर्म्युला रिअरेंज केले, म्हणजे फक्त हा फॉर्म्युला आलेला आहे. सो अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू काढण्यासाठी आपण हा फॉर्म्युला यूज करणार आहोत आणि त्यावरचे काही एक्झाम्पल्स सॉल्व्ह करणार.